नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्यविषयक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय पोस्ट कोविड आजार आणि आयुर्वेदिक उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ वैद्य अतुल देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य अतुल देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. वैद्य अतुल देशमुख यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास वैद्य अतुल देशमुख हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि त्यांनी योग आयुर्वेद पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचं संगमनेर इथे सुसज्ज असं आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल आहे आणि तिथे ॲडमिट होऊन उपचार घेण्याची सोय आहे. ICU मध्ये उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजन लेवल कमी असणाऱ्या अनेक रुग्णांना त्यांच्या उपचारांचा अतिशय चांगला फायदा झालाय. तसंच कोरोनानंतरच्या लंग्स फायब्रोसिस, कफ, खोकला, ऑक्सिजन लेवल कमी असणं, म्युकर मायक्रोसिसवरही त्यांचे उपचार उपयुक्त म्हणून सिद्ध झाले आहेत. वैद्य अतुल देशमुख हे संगमनेरसह ठाणे, दादर, पुणे, कोल्हापूर इथे आपली आरोग्य सेवा देतात. चला तर कोविड नंतर होणाऱ्या आजारांवरील उपचारांविषयी अधिक माहिती जाणून घ्या वैद्य अतुल देशमुख यांच्याकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर. पहिला प्रश्न मला तुम्हाला खरं तर कोरोना संदर्भातच विचारायचा आहे, कारण की आजचा आपला विषयच फार महत्त्वाचा आहे. कोविड नंतर अनेकांना विविध आजारांना आता सामोरं जावं लागतंय. कोविडमधून बाहेर तर पडतात, मात्र बाहेर पडल्यानंतर एक प्रकारचा थकवा जाणवतो, भूक कमी होते, त्याचबरोबर असं वाटतं की आत्ता काही करूच नये. म्हणजे हे जवळपास 6 महिने असंच चालू राहतं. मग कोविड नंतर हे जे आजार होत आहेत त्याचे काय नेमके दुष्परिणाम आपल्या शरीरावरती जाणवत आहेत त्याबद्दल काय सांगाल? असे मधुराजी, जसं आपण सांगितलं की कोविड नंतर बऱ्याच जणांना भूक मंदावणी, अशक्तपणा, थकवा जाणवणे ह्या तक्रारी असतातच. म्हणजे ह्या पचनाची संबंधित तक्रारी सर्व आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूक मंदावते. बऱ्याच जणांना बद्धकोष्ठता, वारंवार जुलाब होणं किंवा तोंड वारंवार येणं अशा तक्रारी देखील उद्भवू शकतात. अनेक जणांना त्याचा लिव्हरवर दुष्परिणाम झाल्यामुळं प्लेटलेट्स कमी होणं, HB कमी होणं किंवा इन्फेक्शन शरीरात जर जास्त प्रमाणात झालेले असतील त्याच्यामध्ये WBCचं प्रमाण जास्त वाढायला लागतं शरीरातलं. तसेच ज्याचा कोविडचा आपण बघतो की फुफ्फुसांवर बऱ्यापैकी दुष्परिणाम बऱ्याच लोकांना होत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी पडायला लागते. लंग फायब्रोसिस हा त्यातलाच एक भाग आला किंवा मग फुफ्फुसांचा आकार थोडासा बारीक व्हायला लागतो, फुफ्फुस आकसायला लागतात आणि त्याचबरोबर फुफ्फुसामध्ये कफ जमा होणं, वारंवार खोकला येणं असं देखील उद्भवू शकतं. आणि आताच आपल्या बघण्यात जो आजार बघायला सगळ्यांना मिळतोय म्युकर मायकोसिस नावाचा, अतिशय घातक आजार ठरू शकतो तो देखील बऱ्याच जणांना कोविड नंतर होऊ शकतो. अगदी. आता तुम्ही सांगितलं ते कोविड नंतर कोणते कोणते आजार होत आहेत आणि त्या आजारांवर आज आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. त्या आत्तापर्यंत तुम्ही अनेकांवरती खरं तर ह्या सगळ्या उपचार पद्धती अवलंबलेल्या आहेत आणि त्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. मात्र कोविड नंतर, कोविडमधून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठा दुष्परिणाम जाणवतो तो म्हणजे थकवा. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात थकवा असतो की काही काम करण्याची इच्छा नसते, बाहेर पडण्याची इच्छा नसते. तर अशा वेळेस आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून ह्या थकव्यावरती कशा पद्धतीने उपचार करू शकतो? असे की आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की रोग हा सर्वव्यापी बंदागणो, म्हणजे अग्निमांद्य, भूक मंदावणे हे सगळ्या आजारांचं मूळ कारण सांगितलेलं आहे. त्याला कोविड देखील अपवाद नाहीये. भूक मंदावलेली असल्यामुळे पेशंट, रुग्ण जे काही कोविडच्या काळामध्ये खात असतो ते पचवायची मुळे त्याच्यामध्ये ताकद नसते आणि त्याच्यामुळे ते जे अन्न जो खाईल ते हलकं असो अगर जड असो ते अंगाला लागत नाही व्यवस्थित. ते न लागल्यामुळे शरीराला पोषक तत्व व्यवस्थित मिळत नाहीत. त्याच्यामुळे कोविडमध्ये थकवा बऱ्यापैकी लोकांना आलेला असतो. तसेच बऱ्याच वेळेस काय होतं त्याच्यामध्ये म्हणजे ते अन्न अंगी न लागल्यामुळे थकवा येतोच, पण बऱ्याच वेळेस त्याची इम्युनिटी पण बऱ्यापैकी कमी झालेली असते. मग त्याला आजार कारणीभूत असतो. काही काही औषधांचे दुष्परिणाम देखील ठरू शकतात. इम्युनिटी त्याच्यामध्ये कमी होऊन जाते पेशंटची आणि त्यामुळं इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याला तो एक थकवा बऱ्याच वेळेस तो बरेच दिवस असतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेस हा कोविड होतो त्यावेळेस त्याची सुरुवात तापापासून असते आणि आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की कुठलाही ताप जर 21 दिवसापेक्षा जुना झालेला असेल त्याला जीर्णज्वर असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. आणि जीर्णज्वरामध्ये ज्याला आपण हाडीताप म्हणतो त्याच्यामध्ये अशक्तपणा किंवा थकवा हे प्रमुख लक्षण असतं. त्याच पद्धतीने वजन कमी होणं हे देखील त्याच्यामध्ये लक्षण बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. हे झालं थकव्याबद्दल. मात्र मगाशी आपण लंग फायब्रोसिसचा उल्लेख केला. हे अर्थातच हा जो आजार आहे कोरोना तो लंग्सशीच रिलेटेड आहे आणि त्यानंतर हे सगळे आपण पाहिलं की पोस्ट कोविड नंतर उद्भवणारे हे दुष्परिणाम आहेत. कारण की इतका औषधांचा मारा झालेला असतो त्या शरीरावरती की नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. लंग्स फायब्रोसिसवरती आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून मग कशा पद्धतीने उपचार करू शकतो? काय नेमकं आयुर्वेद सांगतं याबद्दल? लंग फायब्रोसिस म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊया. नॉर्मली आपलं फुफ्फुस जे असतं ते अगदी स्पंज सारखं मऊ असतं आणि ज्यावेळेस कोविड होतो त्यावेळेस मग त्या फुफ्फुसांमध्ये थोडा कडकपणा यायला लागतो. त्याच पद्धतीने फुफ्फुसांमध्ये एक मांसल जाळी तयार व्हायला लागते, त्याला आपण फायब्रोसिस असं म्हणतो. आणि फुफ्फुस कडक व्हायला लागतात, त्याचा आकार काही प्रमाणात बारीक व्हायला लागतो, त्याला आपण लंग फायब्रोसिस असं म्हणतो. तर हा लंग फायब्रोसिस जो आहे
त्याच्यामध्ये काही काही रुग्णांमध्ये असं बघायला मिळतं की त्यांची भूक मंदावलेली, त्यांना कंटिन्यू जुलाब होत आहेत, काही काहींना अन्न पचत नाही, काही रुग्णांमध्ये भूक चांगली असते पण तरी देखील त्यांना फुफ्फुसं कडक झालेली असतात. अशी वेगवेगळे त्याच्यामध्ये लक्षणं आपल्याला लंग फायब्रोसिसमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये बघायला मिळतात. तर याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये उपचार खूप सुंदर पद्धतीने सांगितलेले आहेत. त्याचा आम्ही अनुभव पण अनेक पेशंटमध्ये खूप चांगला घेतलेला आहे. तर फायब्रोसिस होणं म्हणजे काय होणं की एक मांसल तंतू त्या फुफ्फुसांमध्ये निर्माण होतात. आणि आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की विरेको मांस मेदस्य, म्हणजे ज्यावेळेस अतिरिक्त मांसाची वाढ शरीरामध्ये झालेली असते, मेदाची वाढ झालेली असते, अशा वेळेस विरेचन करावं किंवा हलकंसं जुलाब करून घ्यावं, जेणेकरून फुफ्फुसांमध्ये जमा झालेला जो काही कफ असेल, ते मांसल तंतू असेल, ते विरघळून सगळे मळावाट्या बाहेर पडायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने एक लघुवमन नावाचा उपचार आयुर्वेदामध्ये शास्त्रात सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटंसं उलटीचं औषध देऊन जे काही जमा झालेले फुफ्फुसांमधला कफ असेल, अतिरिक्त हे असेल, तर उलटी वाटी ते बाहेर काढलं जातं. याने देखील फुफ्फुसं मोकळी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. ह्या फायब्रोसिसमध्ये विशिष्ट लेप देखील छातीवर लावले त्याचा खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. त्या लेपांमुळे ती फुफ्फुसं जे काही आकसलेली आहेत ते पुन्हा प्रसरण पावणं, त्याच पद्धतीने छातीला विशिष्ट तेलांचे शेक असतात, त्याला पोटली सुद्धा असं आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलं जातं. त्या तेलाच्या शेकानं ते तेल एवढं त्या छातीमध्ये जिरतं, फुफ्फुसांपर्यंत पोहोचतं की जी कडक झालेली फुफ्फुस आहे ती सगळी मऊ होऊन परत विस्फारण पावायला लावतात त्यात, आणि ती विस्फारण पावायला लागली की त्यातून हवा पुरेशी शरीरात येऊन ऑक्सिजन पुरेसे घेऊन आपण ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. अनेक वनस्पती देखील त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करतात. त्यातलाच एक भाग म्हणून आपल्याला प्रेक्षकांना एक वनस्पती दाखवूया. ही रिंगणी नावाची वनस्पती आहे, वाढलेली ही. तर ह्या रिंगणीचं गुडवेल आणि ज्येष्ठमध यांचं जर आपण सिद्ध तूप करून जर पोटामध्ये त्या पेशंटला दिलं, लंग फायब्रोसिस झालेल्या पेशंटला जर दिलं, त्यातनं लंग फायब्रोसिस रिझॉल्व्ह व्हायला किंवा बरं व्हायला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना कोविड होऊन गेल्यानंतर देखील खोकला येण्याच्या तक्रारी बरेच दिवस टिकतात. तर अशा रुग्णांना देखील या रिंगणीचा फक्त रस किंवा त्याचा काढा जरी पोटातनं दिला तरी देखील तो खोकला बरा व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते. अनेक वनस्पती अशा असतात की त्यांचे क्षार देखील याच्यामध्ये वापरले जातात. ते क्षार वापरून देखील आपण त्या लंग फायब्रोसिसवर मात करू शकतो. ह्या पद्धतीने जर आपण याच्यामध्ये उपचार केले, किंवा पिंपळी नावाचं एक औषध असतं, बऱ्याच जणांना सुपरिचित आहे पिंपळी. पिंपळीचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये पिंपळी शिजवून जर दूध ते सिद्ध केलेलं दूध रोज पिलं तरी देखील त्यांनी लंग फायब्रोसिस कमी होऊन फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. बरोबर. अर्थातच हे सगळे उपचार आता आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत आणि त्याचा फायदा देखील अनेकांनी घेतलेला आहे. जर कोणाला आता खरं तर कोविड नंतर अशा प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या असतील, अशा प्रकारचे जर काही थकवा जाणवत असेल, लंग फायब्रोसिस सारख्या गोष्टी जाणवत असेल तर काळजी करू नका. आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. डॉक्टर स्वतः ठाणे, त्याचबरोबर मुंबईतल्या दादर या ठिकाणी, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी देखील येत असतात, आपली सेवा देत असतात. त्याचबरोबर संगमनेर इथे ते स्वतः उपचारांसाठी उपलब्ध असतातच, पण त्याचबरोबर तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन उपचार घेण्याची सोय आहे. तेव्हा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आत्ता आपण खरं तर लंग्स फायब्रोसिसबद्दल बोललो, मात्र ह्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण एकूणच पाहिलं, आता ही दुसरी लाट ओसरत चालली आहे, मात्र तरी देखील आत्ता आपण पाहिलं तर ह्या दुसऱ्या लाटेने खूप काही शिकवलं. कारण की ऑक्सिजन लेवल ही लोकांची कमी झाली, अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासली आणि ह्या सगळ्यामुळे विविध समस्यांना त्या पेशंटला सामोरं जावं लागलं. मग आत्ता ऑक्सिजन लेवल जेव्हा कमी होते तेव्हा नेमके आयुर्वेदात काय उपचार सांगितलेले आहेत आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून ऑक्सिजन लेवल आपण वाढवू शकतो का, ती कशी काय? कसं आहे की ऑक्सिजन लेवल कमी होते, ती का कमी होते देखील समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ऑक्सिजन लेवल कोविडमध्ये पण बऱ्याच रुग्णांची कमी होते आणि कोविड नंतर देखील बऱ्याच रुग्णांची ऑक्सिजन लेवल बरेच दिवस कमी असते. याचं कारण जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं दोन पद्धतीची कारण याच्यामध्ये बघायला मिळतात आपल्याला. पोस्ट कोविडचा जर आपण विचार केला तर लंग फायब्रोसिस हे एक प्रमुख कारण असतं आणि दुसरा एक प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतो तो म्हणजे फुफ्फुसांमध्ये कफ तयार होणं. त्या कफामुळे फुफ्फुस ज्या श्वासवाहिन्या, ज्याला अल्व्हिओली असं म्हटलं जातं, त्या श्वासवाहिन्या ब्लॉक होतात. त्या ब्लॉक झाल्यामुळं पुरेशी हवा फुफ्फुसांमध्ये जात नाही आणि तिने गेल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा शरीराला जाणवायला लागतो. यालाच आपण ऑक्सिजन लेवल कमी होणं असं वैद्यकीय भाषेमध्ये म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही जे लक्षणं आहेत, दोन्ही जे हे त्याच्यानुसार त्याचे उपचार देखील भिन्न भिन्न असतात. कसं आपण आता लंग फायब्रोसिसवर बघितलं, त्याला पोटली स्वेद करणं, वाफ देणं, लेप लावणं, पोटातनं औषध घेऊन तर फायब्रोसिस रिझॉल्व्ह करणं किंवा डिझॉल्व्ह करणं, असे वेगवेगळे उपचार आयुर्वेदामध्ये आम्ही वापरत असतो. त्याचे परिणाम देखील खूप चांगले मिळतात. मला एक सांगायला आनंद वाटतो की बरेचसे फायब्रोसिस झालेले पेशंट ज्यांचं ऑक्सिजन लेवल 90 किंवा 90च्या खाली होतं
आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज पडायची त्यांना आपल्या उपचाराच्या माध्यमातून विदाऊट ऑक्सिजन ते आज 98-99 पर्यंत मेंटेन करतायत. आणि ज्यांना बोलताना देखील खोकला यायचा, इतका दम त्यांना होता, खोकला होता, असे पेशंट्स देखील आज व्यवस्थित साधारण 50 ते 100 मीटर पर्यंत न दमता न ऑक्सिजनची गरज पडता चालू शकतात. एवढे सुंदर परिणाम आपल्या उपचाराने त्यांना मिळालेले आहेत. दुसरं एक आपण जर बघितलं, आता दुसरा जो प्रकार बघितला ऑक्सिजन लेवल कमी कारण जर बघितलं ऑक्सिजन लेवल कमी असण्याचं, त्याच्यामध्ये फुफ्फुसांमध्ये कफ जमा होऊन असतो, त्याला निमोनिया देखील आपण म्हणत असतो. त्याने ती हवा पुरेशी न मिळून आपल्याला ऑक्सिजन लेवल कमी यायला लागतो. अशा रुग्णांमध्ये जे उपचार करावे लागतात ते पूर्णतः वेगळे असतात. त्यासाठी आपण आपल्या प्रेक्षकांना 1-2 वनस्पती दाखवूयात. हा अडुळसा म्हणून आहे. ह्या अडुळशाचा काढा जर घेतला, अडुळसा, तुळस, आलं आणि हळद याचा जर काढा ओवा टाकून जर घेतला तर तो काढा फुफ्फुसातला कफ कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. त्याचबरोबर या काढ्यामध्ये प्रक्षेप किंवा वरती काढा गाळल्यावर टंकण खाराची लाही जर 2 चिमूट टाकली आणि 2 टाइम काढा घेतला तर त्याने फुफ्फुसातला कफ सुटून मोकळा होऊन बाहेर पडायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. तर पोस्ट कोविड झालेल्या रुग्णांना हा जरूर त्यांनी घ्यावा. सर्व प्रकारामध्ये चालतो, फायब्रोसिस मध्ये देखील चालतो आणि कफ असेल त्याच्यामध्ये देखील चालतो हा. आणि तो कफ एकदा छातीतला कमी झाला की नक्कीच ऑक्सिजन लेवल त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढायला लागते. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं अगदी हॉस्पिटलमधल्या ऑक्सिजन लेवल कमी असलेल्या रुग्णांवरती देखील तुम्ही चिकित्सा केली आणि ऑक्सिजन लेवल ती वरती आलेली आहे. असे खरं तर अनेक रुग्ण आले तुमच्याकडे, त्यानंतर ह्या सगळ्या रुग्णांवरती तुम्ही उपचार केले, त्याचा फायदा त्या आयुर्वेदाच्या उपचारांनी त्यांना झालेलाच आहे. मात्र आत्ता सध्या एका नव्या आजारानं डोकं वर काढलंय, ते म्हणजे म्युकरमायकोसिस आजार. ह्या आजाराने आत्तापर्यंत अनेकांचे बळी देखील घेतलेले आहेत. हा आजार इतका भयानक आहे की खरं तर ही बुरशीजन्य आजार आहे, मात्र तरी देखील ह्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि कोविड नंतर हा आजार उद्भवतोय. तर अशा या आजारावरती देखील आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण उपचार करू शकतो का? आयुर्वेद काय सांगतं ह्या आजाराबद्दल? असं की कोविडचा जर आपण विचार केला, त्याची लक्षणं जर आपण सगळी बघितली तर प्रामुख्याने ऊर्ध्वजत्रुगत हा आजार म्हणजे ऊर्ध्वांगामध्ये होणारा आजार असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. जठरापासून वरचा जो भाग आपल्या डोक्यापर्यंत असतो त्याला ऊर्ध्वांग असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. हे आयुर्वेदानुसार जर बघितलं तर हे कफाचं स्थान आहे शरीरातलं. आणि आपण फुफ्फुसांचा जर विचार केला तर शोणीत फेनोद्भव हा फुफ्फुसा असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. म्हणजे रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसांची निर्मिती होत असते. आणि आता म्युकरमायकोसिसचा ज्यावेळेस आपण विचार करतो हा बुरशीजन्य आजार आहे. हा कोणाला होतो? ज्यांची रक्तातली साखर कमी वाढलेली असते, ती काही केल्या कमी होत नाही, ज्यांची प्रतिकार क्षमता खूप कमी झालेली असते, अशा लोकांना आजार व्हायची शक्यता असते. आणि एक कारण जर आपण बघितलं तर ज्यांना बऱ्याच लोकांना ऑक्सिजनची गरज पडते कोविडमध्ये, आणि त्या ऑक्सिजनमध्ये जे पाणी वापरलं जातं याच्या टाकण्यासाठी, ते पाणी जर खराब असेल त्याने देखील इन्फेक्शन होऊन त्यांना बुरशी होऊ शकते, म्युकरमायकोसिस होऊ शकतो. त्याची लक्षणं जर आपण बघितली तर साधारण सुरुवातीला थोडंसं डोकं दुखायला लागतं किंवा चेहऱ्याचं एक बाजू दुखायला लागते, नंतर मग नाक बंद व्हायला लागतं, आणि मग त्याच्यानंतर असं डोळ्याला सूज येणं, डोळा मोठा होणं, पापणीचं टोसिस होणं, पापणी पॅरालिसिस खाली पडणं, अशी लक्षणं त्याची दिसायला लागतात. आणि आजार हा जर जास्त जुना होत गेला, शरीरात पसरत गेला, खूप फास्ट पसरत असा आजार हा, तर मेंदूपर्यंत आजार जाऊन नंतर मग आपली जी टाळू असते वरच्या टाळूला छिद्र पडून त्यातनं पोवाचा स्राव शरीरामध्ये तोंडामध्ये यायला लागतो. अशी यातली लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याची जर आपल्या आयुर्वेदामध्ये जर आपण हा आजार विचार केला किंवा कम्पॅरिझन केला तर विसर्प नावाचा आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, ज्याला आपण नागिन म्हणू शकतो. हे नागिन हे आपल्याला बाह्य झालेलं बाह्य स्वरूप आहे त्याचं, परंतु त्याचं आभ्यंतर विसर्प असं देखील एक प्रकार आयुर्वेदशास्त्रात सांगितलेला आहे. त्याची लक्षणं जर आपण बघितली त्याच्यामध्ये देखील कोथ होणं, कॅंग्रीन होणं, नेक्रोसिस होणं ही क्रिया नागिनीमध्ये होत असतात, विसर्पामध्ये, आभ्यंतर विसर्पामध्ये होत असतात. आणि त्यानुसार जर याच्यामध्ये आपण म्युकरमायकोसिसचा विचार करून त्याचा जर उपचार आपण केले तर आपण म्युकरमायकोसिसवर चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. त्याच पद्धतीने रक्तप्रसाधन चिकित्सा जी आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली आहे, रक्तप्रसाधन चिकित्सा जर आपण केली, रक्ताचं पाचन करणारी चिकित्सा आपण केली, शरीरातलं रसरक्त आणि मांस जर शरीरातलं चांगलं केलं आपण, तर त्यातनं आपल्याला म्हणजे त्या रसरक्त मांसचे जे काही 3 घटक किंवा धातू आहेत त्याचे जर आपण त्यातले जे टॉक्झिन्स आहेत ते काढून टाकले, त्याचं शुद्धीकरण केलं, त्यात क्लेद किंवा चिकटा सगळा पचून टाकला आणि ते चांगलं कसदार जर आपण तयार केलं तर म्युकरमायकोसिसचे जे काही घटक आहेत ते सगळे आपण पचून त्याच्यावर मात करू शकतो. त्याच पद्धतीने बऱ्याच रुग्णांना आपल्याला असं बघायला मिळतं की डोळ्याला सूज आलेली, डोळा मोठा झालेला आहे किंवा डोकं कंटिन्यूस दुखतंय. अशा रुग्णांमध्ये जर आपण रक्तमोक्षण चिकित्सा जी आयुर्वेदशास्त्रात सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये जळवा लावणं हा एक प्रमुख उपचार येतो, तर जळवा लावून त्या भागात औषध रक्त जर तिथलं काढलं तर तत्काळ ती वेदना डोक्याची कमी यायला लागते, चेहरा दुखायचं कमी येतं, डोळ्याची आलेली सूज देखील कमी त्यांनी यायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याचबरोबर डोळ्यामध्ये करण्याचे वेगवेगळे उपचार देखील असतात, जसं बिडालक आहे, अश्वतन आहे, उपना आहे, पिंडक्रिया, ह्या ज्या क्रिया असतात, उपचार असतात, याने देखील तिथली आलेली सूज वगैरे आपण घालू शकतो. आणि बुरशी नष्ट करणारी काही उपचार पद्धती आयुर्वेदशास्त्रामध्ये असतात, ती जर आपण पोटात दिली, कृमीनाशक चिकित्सा जर केली, त्याच्यामध्ये विडंग एक चांगल्या पद्धतीने काम करतो, त्याचा जर आपण वापर केला
नक्कीच म्युकरमायकोसिस आपण मात करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे म्युकरमायकोसिस सारख्या आजारावर आज आयुर्वेदामध्ये इतके उपचार चांगल्या आहेत. उपचार पद्धती आहेत. मला वाटतं की असे काही आजार तुम्हाला उद्भवले असतील कोविड नंतर, खास करून म्युकरमायकोसिस सारखे किंवा इतरही काही विविध आजार उद्भवले असतील तर काळजी करू नका. आणि आपल्याकडे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. त्या उपचार पद्धतींचा तुम्ही जरूर वापर करा. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, डॉक्टरांशी या संदर्भात चर्चा करा. तुम्हाला काही होणार नाही, कारण की जरी कोविड नंतर इतर काही समस्या उद्भवत असतील, जरी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, थकवा होत असेल, ऑक्सिजन लेवल जरी कमी होत असेल तरी काळजी करू नका. ह्या सगळ्यावरती आपल्याकडे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. त्याबद्दलच आता वैद्य अतुल देशमुख आपल्याला अधिक माहिती देतात. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या सगळ्या दरम्यान, कोरोनाच्या दरम्यान आपण पाहिलं तर रक्ताच्या गुठळ्या होतात. म्हणजे रक्ताच्या गुठळ्या आजकाल आपण ऐकून येत की लसीकरणानंतरही रक्ताच्या गुठळ्या होतात. अर्थात लसीकरण उत्तमच आहे, मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरती देखील आपण आयुर्वेदातून उपचार केले तर नक्कीच ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का? ते कसं काय? असं आहे की जसं आपण बघितलं की रक्त शोणित फेनोद्भाव फुफ्फुसा असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसांची निर्मिती झालेली असते आणि ज्यावेळेस रक्ताच्या गुठळ्या होतात तर त्या का होतात? त्या रक्तातले जे काही घटक असतात त्याच्यामध्ये फेरिटीन आहे, डी डायमर आहे, हे ज्या गोष्टी हे असतात त्याचं प्रमाण रक्तातलं वाढायला लागतं आणि ते वाढल्यामुळे रक्त स्कंदन होणं किंवा रक्त घट्ट होणं ही क्रिया शरीरामध्ये सुरू होते. आयुर्वेदामध्ये एक रक्तपित्त नावाचा आजार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये कफज रक्तपित्त नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये रक्त जे आपलं असतं, जे वहन करतं, शरीराच्या प्रत्येक पेशीला आपल्या चेतना देत असतं, जीवन देत असतं, ते त्या वाहणाऱ्या रक्तामध्ये कफ ज्यावेळेस जाऊन बसतो त्यावेळेस कफ घट्ट होऊन सुकून त्याच्या रक्ताच्या गुठळ्यात, कफाच्या गुठळ्या त्याच्यामध्ये तयार व्हायला लागतात. आणि फुफ्फुस जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसार हे अवलंबक कफाचं स्थान आयुर्वेदशास्त्राने ते सांगितलं. तिथं म्हणजे ऑलरेडी अवलंबक कफ असतो, तो फुफ्फुसांना बळ द्यायचं, ताकद द्यायचं काम करत असतो, शरीराला देखील ताकद तो देत असतो. परंतु ज्यावेळेस हा घट्ट होऊन त्या रक्तामध्ये जमवून राहतो त्याला आपण रक्ताची गुठळी होणं असं म्हणू शकतो. तर हा जो आजार आहे याच्यातनंच हा रक्ताची गुठळी जर आपल्याला हृदयाच्या ठिकाणी जर गेली, त्याच्या रक्तवाहिन्यामध्ये जर गेली, त्यातनं अटॅक याची देखील शक्यता असते. आपण बघतो बऱ्याच रुग्णांमध्ये की कोविड होऊन गेला, 2 ते 3 महिन्यानंतर त्यामध्ये अटॅक आला आणि गेला, असंही बऱ्याच रुग्णांमध्ये बघायला मिळतं. तर हे होण्याचं कारण म्हणजे रक्तातली गुठळी किंवा थ्रॉम्बोस हाच एक प्रमुख कारण असतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली जी काही रक्तप्रसाधन चिकित्सा, रक्त विमलापन चिकित्सा. तर विमलापन करणं म्हणजे काय करणं की एखादे जर शरीरातली घट्ट होऊन बसलेली असेल, त्याच्यामध्ये कफ असेल, मांसल तंतू असतील, मेद असेल, त्याचं ते विलयन करणं. जसं आपण बर्फ पातळ करून ते पाणी करून टाकतो त्याचं, तीच क्रिया त्या कफाची किंवा याची मांसाची आपण त्या ठिकाणी रक्ताची गुठळीची करत असतो. त्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये काही क्षार वर्गातल्या औषधी आणि लवण वर्गातली औषधं सांगितलेली आहेत. त्याचा जर आपण वापर केला आणि आम्ल वर्गातली काही आंबट चवीची औषधं केली, त्याच्यामध्ये आवळा असतो, जवखार असतो, सैंधव असतं, काळे मीठ असतं, वेगवेगळी औषधे त्याच्यामध्ये असतात, काही वनस्पतींचे क्षार असतात. जसं आपण पूर्वी बघितलं की फायब्रोसिसवर रिंगणीचा आपण वापर बघितला, आडुळशाचा वापर बघितला, तुळशीचा वापर बघितला. ह्या वनस्पतींचे क्षार करून ते जरी आपण पोटातनं दिले तरी त्याने देखील ते रक्ताच्या गुठळ्या वितळायला त्याने चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आणि ह्या रुग्णांमध्ये नेहमी पोट व्यवस्थित साफ ठेवावं आणि हलकंसं जुलाब करून मधून मधून कोठा साफ करून घ्यावा. म्हणजे छातीमध्ये जमा झालेले जे काही अतिरिक्त कफ असेल, रक्ताचे काही गुठळ्यांचे हे असेल, अंश असतील, ते पातळ होऊन मळावाट्या बाहेर पडायला त्यातनं चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. वैद्य, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. त्याच पद्धतीने एक मला सांगावंसं वाटतं आपल्या प्रेक्षकांना की हृदबस्ती नावाची एक ट्रीटमेंट आयुर्वेदशास्त्रामध्ये असते. ज्यांना हृदयाची ताकद थोडी कमी पडलेली असते, अशा लोकांना छातीच्या ठिकाणी एक उडदाच्या पिठाचं पाळं करून त्याच्यामध्ये औषधी तेल सिद्ध करून जर ठेवलं तर हृदयाची ताकद वाढायला त्याने चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याचा देखील वापर याच्यामध्ये करावा. अगदी. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आता आपण खरं तर ह्या सगळ्याबद्दल जाणून घेतो, आजार कुठले कुठले उद्भवत आहेत या पोस्ट कोविड नंतर, मात्र भूक कमी होणे हे महत्त्वाचं कारण ह्या पोस्ट कोविड नंतर पाहायला मिळतं प्रामुख्याने, किंवा झोप लागत नाही अनेकांना. तर हे काय कारण आहे? आणि बऱ्याच जणांना आता असं झालं की कोविडमधनं बाहेर पडल्यानंतर ते मानसिक आजारांना देखील तितक्याच प्रकारे सामोरे जातात. याबद्दल अगदी थोडक्यात काय विश्लेषण करा? भूक कमी का होते? तर कोविडमध्ये आपण बघतो की भूक मंदावते, ताप येतो, त्याच्यामध्ये एक आम नावाचा घटक शरीरामध्ये तयार होतो. तो आम जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला भूक मंदावणे हे कायमस्वरूपी असू शकतं. आयुर्वेदामधले जी काही दीपन पाचन चिकित्सा सांगितलेली आहे ती जर आपण वापरली
तर त्या पोटातला आम पचून चिकटा पचून भूक चांगली वाढायला त्यांनी फायदा होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने बऱ्याच रुग्णांमध्ये आपण बघतो की त्यांना हे असतं थकवा वगैरे असतो, ते त्याच्या देखील ह्या उपचाराचा त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही गुडवेल नावाची वनस्पती, ज्यांना कोविड नंतर बऱ्याच जणांना थकवा असतो किंवा ताप वगैरे असतो, अशा रुग्णांमध्ये गुडवेल आणि काळेमनुकी खारीक आणि सुंठीचा जर क्षीरपाक केला, दूध सिद्ध करून जर पिलं, त्यांनी ती भूक वाढायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा येते. त्याच पद्धतीने थकवा देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतो. बरोबर. एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आता अर्थातच पोस्ट कोविड नंतर ह्या सगळ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतंय, आजारांना सामोरं जावं लागतंय, यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कसं ते कोविड झाल्यानंतर जे रुग्ण आयुर्वेदिक उपचाराची मदत घेतात, भले तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल, पण तिथल्या उपचारांसोबत आयुर्वेदिक उपचाराची जवळच्या वैद्याकडनं कन्सल्ट करून उपचार घ्यावेत. आयुर्वेदाची पथ्य त्या वैद्याकडनं समजून घेऊन त्या पद्धतीने पथ्य घ्यावेत. हलकं खावं, मुक्त हुल्याचं कडण घ्यावं. हलकं खाऊन जर आयुर्वेदिक उपचाराची मदत जर घेतली तर आपण कोविड पण देखील लवकर बरा करू शकतो. ऑक्सिजन लेवल देखील वाढेल, त्यांनी चांगला फायदा होतो आणि पोस्ट कोविड होणारे त्रास देखील आपण त्यांनी नियंत्रणात ठेवण्यात चांगल्या पद्धतीने मदत मिळू शकते आपल्याला. आणि कोविड झाल्यानंतर होऊन गेल्यानंतर थोडासा हलका प्राणायाम करा. खूप जास्त व्यायाम करायला नको. थोडासा प्राणायाम, थोडीशी योगासनं, माफक हलका आहार वैद्याच्या सल्ल्याने घ्यावा आणि नियमित कोष्ठशुद्धी ठेवावी. पोट रेग्युलर साफ ठेवावं. जसं आपण बघितलं, तुळशीचा वगैरे काढा जर रेग्युलर घेतला, तुळस, वाडूळसा आणि गुळवेलीचा काढा आणि रिंगणीचा काढा जर नियमित घेतला तर आपण पोस्ट कोविड होणाऱ्या बऱ्याचशा तक्रारी मात करू शकतो. बरोबर. म्हणजे हा सगळ्या छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. वैद्य, आज खरं तर खूप छान माहिती तुम्ही या सगळ्याच्या निमित्ताने दिली. आयुर्वेदातले खूप उत्तम असे उपचार तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रम खरं तर संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही आलात आणि त्याबद्दल खूप खूप आभार. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे